विकी देशमुख माळेगाव बसंग विपक्ष खानदेश असा सामना या ठिकाणी रंगताना आपण पाहतोय. गणेश स्ट्राइक इन फलंदाज तर नाश्ता ला महेंद्र. ऋतिक गोलंदाजी मार्कवर मॅचला होते सुरुवात. यावेळेस वाईट. या वाईटच्या स्वरूपात संघाचं खातं ओपन केले गेले. एकेरी धावेने ऋतिक गोलंदाजी मार्कवर पहिल्या सामन्यामध्ये सुंदर शतक हाताळले गेले होते. यावेळेस तोच गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस देखील जबरदस्त निर्धाव चेंडू. गणितचा विचार केला तर चांगला फलंदाज आहे. कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. 3 षटकांचा सामना आहे. या 3 षटकामध्ये कुठेतरी 50 धावा बनवाव्या लागतील. यावेळेस फटका सुंदर, उंची जास्त, लांब आहे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं चेंडू सीमा पार होईल, तसं काही झालं नाही. सुंदर क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वर. कणिकच्या बॅट मधून हे आले 2 धाबा. यावेळेस वाईट. अजून एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. या वाईटच्या मदतीने दाफलकर धाबा जोडला गेला. इथे 4 धाबा. यावेळेस देखील पुन्हा निर्धाव. कमबॅक गोलंदाजी करताना पाहतोय गोलंदाज मार्कवर ऋतिक. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं. बाउंड्री लाईन वर वाटलं होतं षटकार जाईल, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेला. त्यानंतर आला फक्त 2 धाबा. दाफलकर धाबा जोडला गेले 4 धाबा. यावेळेस फटका मात्र सुंदर आहे. यावेळेस चेंडू जाईल सीमा रेषा पार. इथे येतोय चौकार. यावेळेस फुलटॉस होता. फटक्यामध्ये ताकद भरपूर, मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगले झाले. यावेळेस देखील येतील 2 धाबा. सुंदर क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वर. एक षटकार देखील अडवला. यावेळेस चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस देखील पंचामाला सांगते शतक क्रमांक पहिले संपले. दाफलकर धाबा जोडला गेला. इथे बिनबाद 10 धाबा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कुणाल. 3 षटकांचा सामना असेल. पहिल्या षटकात झाल्या 10 धाबा बिनबाद अशी माळेगाव संघाची धावसंख्या झाले. एक मोठा फलंदाज आपण पाहतोय महेंद्र. त्याच्या बॅट मध्ये चौकार आणि षटकार पाहायला मिळतात. तोच फलंदाज स्ट्राइक एंडला पाहतोय. इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना. त्यावेळेस फुलटॉस होता. हलकेसे एज आणि इथून आले एक सिंगल धाव. गणेशला कुठेतरी आपली बॅट चालवावी लागेल, कारण खानदेश संघ देखील एक चांगला संघ आहे. गणपत सारखा फलंदाज आहे, कुणाल सारखा फलंदाज आहे. कुठेतरी धावा मात्र बनवावी लागतील. यावेळेस हा ट्रॅकर होता.
यस, पंच मात्र सांगतील वन बाउस आणि हा फाईट असेल. कुठेतरी उसळी जास्त होती चेंडूला. यावेळेस हा ट्रॅकर चेंडू होता. यावेळेस आली एक धाव. येस, तर बॅट घेऊन जायचंय. चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली कुणाल. गोलंदाज मार्कवर, स्ट्राईक इन फलंदाज महेंद्र. मोठ्या फटक्याचा फलंदाज आहे. यावेळेस हा ट्रॅकर चेंडूला मात्र उडवलंय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर इथे येतोय हा षटकार. या फटक्यांची गरज देखील होती संघाला. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलंय 19 अंकावर. यावेळेस फटका सुंदर आहे मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इथून येईल फक्त एक धाव. वीस धावा फलकावरती अजूनही दोन शेवटचे चेंडू शिल्लक असताना स्ट्राईक इन फलंदाज आपण पाहतोय गणेश. यावेळेस मात्र फटका, टायमिंग, प्रॉपर टायमिंग. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. गणेशच्या बॅट मधून आला षटकार. यावेळेस दांडे दांडे गोल. गणेश मात्र बॅक टू डग आउट. एक षटकार आला होता त्यानंतर एक मोठा फलंदाज गणेश सारखा फलंदाज इथून झाला बाद. धापकर धाबा जोडला गेला. 26 धावा. 2 षटके संपलेत. शेवटचे षटक शिल्लक. सुनील नौका फलंदाज आपण पाहतोय. यस, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो विनायक. एक छोटासा गोलंदाज आहे. षटक क्रमांक 3, अंतिम षटक घेऊन आलाय. 2 षटकामध्ये 26 धाबा झाले. शेवटचे षटक शिल्लक. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो विनायक. यावेळेस ज्या फलंदाजावर आशा होती त्या फलंदाजाला मात्र इथून व्हावं लागेल बाद. महेंद्र बॅक टू डग आउट. पहिला चेंडू होता त्या चेंडूवर महेंद्र सारखा फलंदाज झाला बाद. नौका फलंदाज आपण पाहतो कालूराम. चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली. खरं तर पाहायला गेले तर गोलंदाज एक छोटासा गोलंदाज आहे मात्र पहिल्या चेंडूवर महेंद्र सारखा फलंदाज बाद केला. धाफर मात्र स्थिरावला गेले. यावेळेस देखील निर्धाव चेंडू.
कुठेतरी फलंदाजांना थांबवण्याचं काम करतोय गोलंदाज विनायक. यावेळेस फटका सुंदर प्रॉपर टायमिंग आणि यावेळेस आलाय तर नक्कीच प्रॉपर टायमिंग होता. एक फ्लॅट षटकार पाहायला मिळाला काळूरामच्या बॅट मधून. यावेळेस देखील सुंदर फटका कॅप्लेक्शन केले. चेंडू मात्र थांबणार नाही. यावेळेस देखील काळूरामच्या बॅट मधून चमकार त्या फटक्यांची गरज होती ते फटके मात्र यायला सुरुवात झाली. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. दाफलकरचा विचार केला तर 36 धाबा दाफलकर जोडले गेले आहेत. इथे इथे चुका आणि चुका पाहतोय आपण. यष्टरक्षकाने थोडीशी चुकी केली. सुंदर चेंडू फेकी केला होता. त्यानंतर लेग बायच्या या बायच्या मात्र इथे मिळतील 4 धाबा आणि इथून संघाचं दाफलक पाहायला गेलं तर 40 धाबा दाफलकावरती. शेपटचा चेंडू शिल्लक. एखादा मोठा फटका आला तर सन्मानजनक स्कोर मात्र पाहायला मिळेल. यावेळेस फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाबा सहजरित्या कंप्लीट. 55 षटक क्रमांक 3 संपलाय. 42 बनवले. 43चं टार्गेट असेल कांदन संघाला. तर विनंती असेल माळेगाव संघ कोणता विलंब न करता त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. शुभम हे चेंडू ठेवायचे. बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्स मध्ये ठेव. तर माळेगाव संघ आपण एका साइडने गेलात तरी चालेल. झाले. 43चं टार्गेट असेल खानदेन संघाला. तर माळेगाव संघ कोणता विलंब न करता त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर यानंतरची होणारी मॅच हिरवाडी आणि त्यानं फाईट करेल टीम भल्याची वाडी. तर दोन्ही संघांच्या संघांना विनंती असेल आपण नाणेफेक साठी या. तर यशवंत मध्ये यांच्या हस्ते नाणेफेक केला जाईल. तर कॅमेरा थोडस वळवायचंय टॉसबॉक्स कडे. तर भलेवाडी संघाचा संघनायक आणि हिरेवाडी संघाचा संघनायक. तर बॅट्समॅन कांदन संघ सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतो. महेश आणि कुणाल जबरदस्त गेल्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती कुणालने. यावेळेस 43 यस. तर नाणेफेक जिंकले हिरेवाडी संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कळवलाय. तर सामन्याला सुरुवात करायची. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गणेश एक चांगला गोलंदाज आहे. मात्र यावेळेस देखील ती करावी लागेल कारण 42 बनवलं. 43चं टार्गेट या ठिकाणी असेल कांदेन संघाला. सेकंड फलंदाज आपण पाहतो कुणाल. लोस्टाकेनला महेश अशी जोडी कांदेन संघाकडून 43 धावांचं टार्गेट असताना मात्र प्रमोट केले गेले. मॅचला होते सुरुवात.
यावेळेस जबरदस्त फटका, टायमिंग प्रॉपर, उंची जास्त आणि लांबी देखील. यावेळेस आलाय कुणालच्या बॅट मधून षटकार. चांगली सुरुवात, चांगली सुरुवात आपण पाहतोय. कुणालने मात्र ठोकला इथे षटकार. गोलंदाज आपण पाहतोय गणेश, चांगला गोलंदाज आहे, मात्र थोडस खराब गोलंदाजी करत असताना पाहतोय. फटके देखील येणं गरजेचं असेल. 43 धावांचं टार्गेट. यावेळेस देखील जबरदस्त टायमिंग आणि चेंडू मात्र इथून होईल फरार. अजूनही घेतोय षटकार. यावेळेस देखील जबरदस्त आणि जबरदस्त बॅटिंग. बॅक टू बॅक 3 षटकार. जर पाहिलं गेलं तर बॅक टू बॅक 3 षटकार. गणेशच्या विरोधात मात्र हल्ला बोल फलंदाजी करताना आपण पाहतोय कुणालला. खर तर पाहायला गेले तर कुणाल हवे होताना पाहतोय आपण गणेशच्या गोलंदाजावर. यावेळेस उलटा झेलची संधी आणि इथे मात्र शेवटच्या क्षणाला झेल टिपला गेला. फुलटॉस होता, यावर कुणाल मात्र होईल बाद. नेमका फलंदाज मात्र पाहतोय आपण अभि. हा देखील एक स्फोटक एक फलंदाज असेल. खानदेश संघाचा वन डाऊनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. ज्यावेळेस गेल्या वर्षी सामने झाले त्या मॅच मध्ये मात्र 6 चेंडू मध्ये 6 षटकार या फलंदाजाने खिचून आणले होते. तोच फलंदाज आपण पाहतो अभि. इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाज गणेशला, कारण 3 चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूवर मोठाले फटके, 3 षटकार आले होते. त्यानंतर एक विकेट. कुणाल सारखा फलंदाज झाला बाद. आणि इथून जर अजून एखादा मोठा फटका आला तर नक्कीच यस वाईट +4 अशा एकूण 5 धाबा जोडल्या जातील. थोडीशी खराब आणि खराब गोलंदाजी आपण पाहतोय. वाईट +4 अशा 5 धाबा जोडल्या जातील. 23 धाबा दाखल का वरती. त्यावेळेस जबरदस्त चेंडूची फेकी आणि इथून मात्र अभिसारखा फलंदाज होईल बाद. हेच नौका फलंदाज आपण पाहतो गणपत, ज्याने गेल्या मॅच मध्ये सुंदर फलंदाजी केली होती. तोच फलंदाज आपण पाहतो गणपतला. गोलंदाजी स्ट्राइक वर गणेश 23 धाबा तर खर्च केलाय. शेवटचा चेंडू शिल्लक. जर एखादा मोठा फटका आला तर एक मोठं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. यस यावेळेस एलबीच्या स्वरूपात गणपत सारखा फलंदाज मात्र इथून होईल बाद. आणि पंचावन्न षटक क्रमांक पहिले संपले. दफलकर धाबा जोडले गेले 23. थोडस मागलं षटक पाहायला मिळालं. दीपक फलंदाज आपण पाहतोय खंदन संघाकडून. गणपतवर फार मोठी आशा होती संघाची.
अजून इथून बनवायच्या आहेत. कोणते टीम मीटिंग मात्र घेऊ नका. मालेगाव संघ 12 मध्ये अजूनही 20 धाब्यांची गरज. हेच तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशाल. गेल्या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा उशीर झाला खेळायला. या मॅच मध्ये मात्र नक्कीच विशाल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. तर बॅटिंग स्टँडवर आपण पाहतोय महेश. येणारे 12 चेंडू बनवायचे 20 धाबा. यावेळेस निर्धाव चेंडू. चांगल्या चेंडूची फेकी, अचूक टप्पा आणि उसळी पाहायला मिळाली. महेश सलामीला आला होता. यावेळेस निर्धाव. यावेळेस फटका सुंदर आहे. शतरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर इथून आलाय चौकार. 27 धावा फलकावरती. भाईच्या बॅट मधून आलाय चौकार. पहिला चेंडू विशालचा विचार केला तर निर्धाव टाकला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि त्यावर आलाय चौकार. 27 धावा फलकावरती. यस, यावेळेस पंच सांगतील वाईट. खराब चेंडूची फेकी. यावेळेस थोडस खराब चेंडूची फेकी व्हाईट. यावेळेस फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी महेश. यावेळेस येईल एक धाब. एक एक 2-2 धाबा देखील कांदेन संघासाठी भरपूर होतील. कारण एक चौकार आलाय. 29 धाबा फलकावरती. अजूनही 9 मध्ये बनवायचे 14 धाबा. यावेळेस विकेट. बॅटची हलकीसी येच आणि इथून मात्र फलंदाज होईल बाद दीपक. योगेशला आपण पाहतोय नौका फलंदाज. जोपर्यंत महेश आहे तोपर्यंत सामना नक्कीच खानदान संघाला वाटत असेल कुठेतरी विजय होऊ शकतो. मात्र हा क्रिकेट आहे. कारण दामशेवाडी संघाचा जरी मॅच पाहायला गेलं तर 9 मध्ये 13 होत्या. तो सामना मात्र गमावला गेला. यावेळेस देखील 8 मध्ये 13 आहेत. जेवढी डॉट बॉल फेकाल तेवढा प्रेशर नक्कीच फलंदाजावर असेल. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गणेश. चुका होणार नाही. यावेळेस फलंदाज योगेश इथून येईल बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. 7 मध्ये अजूनही बनवायचे आहेत 13 धाबा. नेमका फलंदाज आपण पाहतो आकाश. 7 मध्ये अजूनही 13 ची गरज. तर या फटक्यामध्ये जर या चेंडूवर जर मोठा फटका आला चौकार किंवा षटकार तर खानदान संघ मात्र नक्कीच मजबूत स्थितीमध्ये येईल. शेवटचा चेंडूवर जर डॉट झाला तर नक्कीच मालिका बस संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये राहील. यावेळेस फुलटास होता. बॅट आणि बॉलचा जर चांगला संपर्क झाला असता तर नक्कीच फलंदाज येथून इथे षटकार नक्कीच गेला असता. इथून येतील 2 धावा. पंच सांगते षटक क्रमांक दुसरं संपले गेले. 31 धाबा फलकावरती.
सॉरी यावेळेस 6 मध्ये 12 बनवायचे आहेत कारण 31 झाले 43चं टार्गेट होतं. सॉरी 14ची गरज होती 14 एक विकेट घेतली. सॉरी 14ची गरज होती या 2 धावा काढल्या त्यानंतर 12चं समीकरण राहिले 6 मध्ये बनवायचे तर 31 झाले 43 बनवायच्या होत्या अजूनही 12 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो महेंद्र स्ट्रायकेंद्र फलंदाज यस वाईड इथून एक धाव मात्र जोडली जाईल 32 धावा फलकावरती 6 मध्ये आता बनवायचे 11 धावा. तर इथून जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच या सामन्याची पूर्ण हवा मात्र फटक्याने काढली जाईल. फुल टॉस यावेळेस मी सांगितलं होतं जर एखादा मोठा फटका आला आणि तो फटका मात्र मैच्या बॅट मधून षटकार. आता इथून बनवायचे 5 मध्ये 5 धावा. इथून नक्कीच पूर्ण कमबॅक केले गेले फलंदाज महेशच्या बॅट मधून षटकार आला. आता 5 मध्ये 5. यावेळेस निर्धाव चेंडू जबरदस्त मॅच आपण पाहतोय. 4 मध्ये आता बनवायचे 5 धावा. जेवढे डॉट चेंडू काढल ना तेवढा प्रेशर नक्कीच फलंदाज असेल मात्र 4 मध्ये बनवायचे फक्त 5 धावा. 5 मध्ये 5 होता एक चेंडू निर्धाव. यावेळेस ट्रॅकर त्याला मध्ये वाटून दिले सीमा रेषा पार षटकार. तर बलेवाडी संघ आपण तरी क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला गेलाय तर हिरेवाडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि बॅटिंग करण्याचा निर्णय